नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जमा झालेला होता, दुसरा हप्ता येण्याकरिता अडचणी जाणार आहेत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता येणार याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याबरोबरच यादी कशी पाहायची, योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची पात्र शेतकऱ्यांची ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जे काही पहिला हप्ता जो होता, खूप उशिरा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात आला। योजनेची अंमलबजावणी भरपूर दिवस झाले। योजनेकरिता जवळपास 4000 कोटी रुपये सुद्धा मंजूर अधिवेशनाच्या माध्यमातून करण्यात आले किंवा मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले, परंतु पहिला हप्ता हे 1720 कोटी रुपयांचा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे। जवळपास 85,66,000 शेतकरी पहिल्या हप्त्याकरिता पात्र झाले, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आता लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। कारण की मित्रांनो, पहिला हप्ता जो होता उशिरा जमा करण्यात आला, त्यामुळे आता दुसरा हप्ता 1 जानेवारी 2024 ला म्हणजे या वर्षाच्या नवीन वर्षातल्या पहिल्या दिवशी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन वर्षाचं गिफ्ट देण्यात येणार आहे। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता 1 जानेवारीला जमा होणार असल्याची शक्यता आता सध्या वर्तवण्यात येत आहे। परंतु मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना पहिला आलेला आहे त्या शेतकऱ्यांना येणार की नाही हे सुद्धा कन्फर्म सांगू शकत नाही, कारण की बहुतांश शेतकऱ्यांचे आधार लिंक जे आहेत ते चेंज होताना दिसत आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं असं होत आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही ते सर्वप्रथम चेक करावं, कारण की बहुतांश शेतकऱ्यांच्या अगोदर आधार लिंक होतं, परंतु ते आधार लिंक डिसेबल झालेला आहे। त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना असे प्रॉब्लेम येत आहे। त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी आपले आधार लिंक स्टेटस चेक करायचं आहे किंवा आपल्या आधारला खातं लिंक आहे की नाही आहे किंवा नाही हे बँकेमध्ये जाऊन चेक करायचे, किंवा तुम्हाला जर तसं त्यामुळे ते महत्त्वाचं आहे ते करून घेणे। किंवा मित्रांनो, जे तुमच्या आधारला जे खातं लिंक आहे त्याच खात्यामध्ये तुमचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता येणार आहे। परंतु मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त सुद्धा 2 महत्त्वाचे कामं आहेत आणि ती कामं म्हणजे लँड सीडिंग। आता तुमचं जर लँड सीडिंग लँड व्हेरिफिकेशन जर नो दाखवत असेल पीएम किसानच्या स्टेटसवर, तर तिथे सुद्धा तुमचा प्रॉब्लेम आहे। लवकरात लवकर तहसीलदार तलाठी कार्यालय येथे जाऊन तुमचं लँड सीडिंग जे आहे ते यस करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। ते जर केले नाही तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता येणार नाही। याचबरोबर तुमची ई-केवायसी पीएम किसानची ई-केवायसी अद्यापपर्यंत जर बाकी असेल तर तुम्हाला शेवटची तारीख म्हणजे 31 डिसेंबर 2023 पर्यंत ही शेवटची तारीख आहे आणि या तारखेपर्यंत तुमचं जर हे काम ई-केवायसीचं जर काम पूर्ण केलं नाही तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता येणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याकरिता 2200 कोटी रुपयाचा निधी सध्या राज्य सरकारकडे उपलब्ध आहे। कारण की पहिल्या ज्या वेळेस योजना सुरू करण्यात आलेली होती त्या योजनेच्या अंमलबजावणी करतात 4000 कोटी रुपये मंजूर केलेले होते। त्याकरिता पहिल्या हप्त्याकरिता 1720 कोटी रुपये वापरलेले होते आणि उर्वरित जे काही पैसे 2250 किंवा 2280 कोटी रुपये आहेत ते दुसऱ्या हप्त्याकरिता वापरले जाणार आहेत, किंवा नमो शेतकरी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकरिता सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास 2000 कोटी रुपये या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता 1 जानेवारी 2024 ला राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जवळपास 90 लाखापेक्षा जास्त शेतकरी दुसऱ्या हप्त्याकरिता पात्र असणार आहेत आणि या 90 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 1800 कोटी रुपयापेक्षा जास्तचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे। परंतु मित्रांनो, आधार सीडिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम होताना दिसत आहे, जसं की पीक विम्याचे जे काही पैसे येत आहेत किंवा दुष्काळी अनुदान येत आहे किंवा इतर शेतकऱ्यांचे जे काही पैसे येत आहेत ते सर्व जे येणारे जे पैसे आहेत डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच आधार लिंकिंग म्हणजे आधार सीडिंग खात्यामध्ये डीबीटीने तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असल्याने त्यामुळे शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होत आहे। परंतु बँकेच्या सुद्धा माध्यमातून किंवा एनपीसीआयच्या माध्यमातून सुद्धा
NPCIच्या माध्यमातून काय केलेलं आहे की अगोदर तुमचं जर SBIचं खातं लिंक असेल तर ते बदलून तुमचं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं ऍड केलेलं किंवा बँक ऑफ इंडियाचं ऍड केलेलं आहे। मग तुम्ही सर्वप्रथम NPCI ला खातं कोणतं लिंक आहे ते सर्व चेक करणे, किंवा ते जर समजत नसेल तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या आधारला कोणतं खातं लिंक आहे ते सुद्धा महत्वाचं आहे, ते सुद्धा बघणं महत्वाचं आहे। तर त्यामुळे तुम्ही हे काम करणे अत्यंत महत्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात काही जर अडचणी येत असतील तर कमेंट मध्ये नक्की लिहा, तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात हे एक महत्वाचं असं अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही उपयुक्त अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत धन्यवाद।